तर या सूटची एक गंमत सांगतो. हा सूट मी घालून जायचो न्यूयॉर्कमध्ये जॉबसाठी कधी-कधी. क्लायंट मीट असो किंवा कोणती इव्हेंट आहे, तर हा सूट माझ्यासोबत नेहमी होता. पण, पण, पण जॉबच्या बाहेर मी जेव्हा कोणत्या म्युझियम, एक्झिबिशन किंवा कुठे म्युझिक वाजवायला जातोय, तेव्हाही मी हा सूट घालून जायचो. हां, ह्या सूटमध्ये खूप सारे स्टोरीज आहे माझे वेगळ्या-वेगळ्या देशांचे. एक गोष्ट सांगतो. एकदा मी एका इटालियन आर्टिस्टला भेटलो आणि आमची मैत्री झाली. तर त्यांनी मला सांगितलं, की सेंट्रल पार्कच्या जवळ माझं एक पहिलं एक्झिबिशन लागणार आहे. मी इटलीवरून आलो आहे आणि न्यूयॉर्कमध्ये माझं जे स्वप्न आहे आर्टिस्ट बनण्याचं, ते पूर्ण होतंय. तर तू जरूर ये. मी म्हणालो, "चांगलं आहे, इन्व्हिटेशन आहे, का थांबायचं आपण?" आपण गेलो. आपण गेल्यावर तिथं पाहिले, की खूप सारे क्रिएटिव्ह डायरेक्टर्स, एंटरप्रेन्योर्स, वेगळ्या-वेगळ्या देशांचे आर्टिस्ट तिथे जमा झाले आहे. एक्झिबिशन तर सुंदर होतंच, पण, पण, पण त्या एक्झिबिशनमध्ये काहीतरी घडलं, ज्या गोष्टींनी मला भरपूर चेंज केलं. आम्ही बोलत होतो 3 आर्टिस्ट इन्क्लुडिंग मी आणि माझ्या हातात जी ड्रिंक होती ती फर्शवर सांडली. आणि जसं कोणत्याही व्यक्तीला वाटेल थोडं नर्व्हसनेस आणि एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये आलोय आणि असं झालं, आता काय? असं तसं. हे टिश्यू पेपर टाकून ठेवायचा का कोणी येईल क्लीन करेल? काही एटिकेट्स पण नाही माहीत ना, सोशल डायनॅमिक्स कसे आहेत त्या जागेचे. अ, माझ्या चेहऱ्यावर 12:00-12:30 वाजलेले. तेव्हा समोरचा इटालियन आर्टिस्ट दुसरा बघतो आणि मला म्हणतो, "डोंट वरी, धिस आर्ट गॅलरीज हॅज मोर रूम फॉर कलर्स." घाबरू नको, ह्या आर्ट गॅलरीमध्ये अजून खूप जागा आहे नवीन रंगांसाठी. आणि तेव्हा काहीतरी क्लिक झालं. आणि त्यानंतर मी ठरवलं, की काहीतरी वेगळं करायचंय. आता चॉईस आहे. इंजिनिअर बनून राहायचं, कोणा दुसऱ्यासाठी काय करायचं, का तुमच्या आतल्या इंजिनिअरिंग स्किल सेटला, तुमच्या आतल्या आर्टिस्ट, कलाकार, क्रिएटरला मदत करायची आणि पुढे जायचं. आणि जर हे सगळं करायचंच आहे, तर एकट्याने का जायचं? एक कम्युनिटी बिल्ड करू म्हणालो YouTubeवर. जिथून लोकांना शिकायला भेटेल. लोकांना फ्युचरमध्ये जर ट्रॅव्हल करायचं आहे, तर कसं करायचं? काय करायचं? कुठे जायचं? काय-काय गोष्टीची कल्पना देऊन ठेवायची सो दॅट ते पुरेपूर फायदा घेऊ शकता, ह्या गोष्टीचा.